तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग ही चालू झालेली आहे आणि तुफान जोरदार पाऊस पडतोय. आणि बोललो की पहिल्यांदा मोठा ब्लॉग बनवूया आणि तो पण पावसामध्ये बनवूया. काय कसा पाऊस आहे, व्ह्यू आहे आणि पावसातून मोठं ब्लॉग नाही बनवलं तर मजा नाही येणार ती. तर अभी मी निघला हूँ कुठं एक बोललो की राऊंड मारून या. भरपूर दिवस झाले दादरला आणि पण गेलो नाही. तर मस्त शिफायला आणि जाऊन येऊ, बघून येऊ काय कसं वातावरण आहे, कसं काय पाऊस पडतोय मुंबईत, कुठं कुठं काय काय झालं आहे काय म्हणजे चांगलंच नीट व्यवस्थित. तर आता गांधी मार्केटला आहे मी. माझ्या मागं GTP स्टेशन गेलं. आता गांधी मार्केटला येईन मी नक्की. आणि मुंबईमध्ये हा भाग सखल पाण्याचा म्हणून खूप प्रसिद्ध आहे. आणि इथं पाणी म्हणजे असं पटकन असं जर पाऊस अजून पुढचे अर्धा तास तरी पडला तरी पण इथं पाणी जमा होईल, त्यात शंका नाही काय. पावसाळा हा प्रत्येकासाठी सेम नसतो. असा माझा थॉट आहे. पावसाळा प्रत्येकासाठी सेम नसतो. वरून ट्रेन, वाव, रेअर आहे हा. म्हणजे असं कधी पास होताना असं किंचित असं कधीतरी ना असं ट्रेन बघायला भेटेल. हा भाई काय बोला, काय करतोय. गाडीच्या ब्रेक याच्यामध्ये पाणी गेले तर त्याचा सगळा आवाज येतोय. गांधी मार्केट, किंग सर्कल. जेव्हा पहिल्याच दिवशी पाऊस पडला ना तेव्हा त्यांना पाणी भरून ठेवलं नव्हतं इथं. आता पण हळूहळू भरेल असं काय नाही. तर ब्रिज टू ब्रिज न जाता आपण खालून जाऊया जरा. खालून म्हणजे पावसाचं ब्रिजच्या खालून गेलं तर तेवढा का पाऊस लागणार नाही. रे पावसा तुला देतो पैसा, पैसा धरला खोटा. पाऊस आला भला मोठा आणि मुंबईत आलाय पाऊस. तरी यंदा पाऊस हा लेट आला म्हणून, लवकर आला असता तर अजून मजा आली असती. पण लेट आला आहे पण तो आता कंटिन्यू आहे. म्हणजे थांबायचं नावच नाही आता. छान हा ओला उबेरवाला छान. म्हणजे जागा नाही तरी पण इथं टाकून ठेवलं ना गाडी. एकोणीस 18 17 16 10 तारखे आपण असं जाऊया वरती सिफायला. दादर टू शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी पार्क. मस्तपैकी राऊंड मारू, सिफायला जाऊ, बघू काय कसं आहे समुद्राचं वातावरण मस्तपैकी. आणि मग पटकन घरी येऊ. जास्त टाईम नको कारण की पाऊस पण जोरात आहे.
पावसातून जेवढं हळू गाडी चालवते तेवढी हळू चालवा, जरी ब्रेक आणि नीट व्यवस्थित असली तरी, कारण की टायर आणि खालचा रोड याच्यामध्ये पाण्याची एक हलकी लेअर असते आणि गाडी स्लिप होते चान्स असतो. हा रोड कधी हा ब्रिज चालू होणार ना तेव्हा बघायची मजा बघायची. एक मस्त असा आवाढव्य मोठा असा ब्रिज वाटणारा तेव्हा, जेव्हा हे आता काम चालू आहे आता खालून जेव्हा काम बघून खालचं म्हणजे राजकीय रिओ कॉलेजच्या इकडून पेट्रोल पंप ना तसं सरळ आलं ना ह्याचं खालचं जे काम आहे ना ते दिसतं. मुंबई पोलीस तर आता आलोय शिवसेना भवन. टॅक्सीवाल्यांमध्ये टॅक्सी चालू काय आहे ग, टॅक्सीवाल्यांमध्ये टॅक्सी लावलं ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. बाईकवाले तरी आले काढणार घेऊ ना काढणार आता. मध्ये काही करून ठेवलं नाही. भरपूर दिवसांनी आलो आहे. मध्ये आता कधी आलो होतो ना आठवत, एक भरपूर टाईम झाला असेल तरी आलो नव्हतो मी. तेव्हा टाईम आठवतोय मला, आम्ही फुटबॉल खेळायला आलो होतो ना, मी म्हणजे शाळेतले सगळे आम्ही. हां तेव्हा काय मुलावाने शूट करायला नाही जमलं होतं मला, पण आता बघूया एक बोलतो सगळ्यांना की हाय काय जमाल काय, लोकांना सगळ्यांना विचारतो सौरभ लोकन साहिल बोध साहिल माळी तुषार प्रणीत हवा सुट्टी कल्पेश राज. जाम मजा येईल पावसात फुटबॉल खेळायला. छत्रपती शिवाजी महाराज पार्क. पावसातून ड्रायव्हिंग तर ही गाडी लावूया इथं. हो फुटबॉल खेळतात. Down. सगळी मुंबई दिसते, किनारपट्टी मुंबईची.
बँड्रावरली सिलिंग दिसत असेल तर बघा. त्या बाजूला तिकडे फुटबॉल खेळत आहेत. निघूया, जाऊया घरी. परत आता आलो, मस्तपैकी फिरलो, बघितलं पावसातून. पार्काला राऊंड मारू आणि मग घरी जा. तर दादरच्या भाजी मार्केटमध्ये गेलो, भाजी घेतली आणि अचानकपणे गाडी झाली आहे बंद वाटा दादरपासूनच. तर हळूहळू तिला आता धक्का मारत घेऊन जातोय मी. काय आहे तो तिथं कोण मेकॅनिक पण नाही जवळ. हां थँक्यू. हां थँक्यू. हां चढा नाही ना हे. घंटो बिल चालू हो. आप किधर जा रहे हो? चेंबूर. हाँ होय भाई देवा काय कोणतरी असं वाटतं की आलाय कोणतरी मदतीला.
अजून लोकांमध्ये. कुठून कुठपर्यंत त्याने धक्का देत आणलं नाही. थँक्यू बाय, थँक्यू 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 थँक्यू. बॅटरीवाला होता तो पण चांगला होता. पण मिनिमम वडाळा ब्रिजचा काढावा तिथून त्यानं धक्का द्यायला चालू केलं ना. त्यांना आता इथपर्यंत आणलं ना. तिथं आहे मेकॅनिक, त्याच्याकडे आपण गाडी दाखवूया. गिअरवर चालते फक्त. असा एक पिकअप आहे बघा, आता नाही चालत आहे. पिकअप नाही घेत आहे ती. तिला मी हळूहळू तरी गिअरवर आणली. मध्ये मध्ये उतरून चढावं होतं, टर्निंगला आणि होतं ते धक्का मारायला लागला, कारण की ट्रॅफिक जाम होईल मग आपल्यामुळे उगाचच. टाकीत गेलंय पाणी आणि आता टाकी काढतोय, टाकी ओपन करतोय, टाकीत बघायला. कल भंगी में तेरी गाड़ी बनाया, फिर बारिश में 10 शाम रोक दिया हूँ. 150 के पेट्रोल की गाड़ा वाला मालूम क्या? मेरे को नहीं मालूम था, लेकिन तू इतनी जल्दी ये देखो ये देखो ये देखो पेट्रोल नहीं गिरे. ये देखो डबल टिक है यहाँ. अरे सीन वही है, कभी उठ रहा है, कभी नहीं उठ रहा है, कभी एकदम ब्लैंक हो जा रहा है. देख लेकिन ठीक है भाई, लेकिन अगर मैं तेरे बोलने नवीन टेक्निक. नीचे पानी आ रहा, ऊपर पेट्रोल आ रहा. अभी पानी नीचे से बाहर हो जाएगा, फिर पेट्रोल ही रहेगा. जैसे मैं चालू अभी माफ कर, अभी तो लाइव में करा रहा है ये. भाई कितने आता है कैमरा ये? 7. अरे माँ, अच्छा मैं अभी नोटिस किया बोलता है लाइव है. मोबाइल दूसरा आ जाएगा भाई. चालू ही रहता है भाई ये. चालू करना पड़ेगा. लाइव लिखा तो है भाई. लेकिन जिस तरह से भाई आपने कैमरा लगाया है गाड़ी में तो ठीक है, लेकिन पब्लिक वाला एडवेंचर वाला लेके चलते हैं. तुम्हारा एडवेंचर मतलब यूट्यूब इतने में गाड़ियाँ नहीं भाई. ये लोग देख देख अभी इनका भी गाड़ी का लाइव आ चुका है, मेरी भी गाड़ी का लाइव आ चुका है. सही बना के थे, नहीं तो अभी तुम काम के मामले में तो अल्हम्दुलिल्लाह वो भी अपने को अच्छे तरीके तो माशाल्लाह करता है भाई. काम के लिए इसका कुछ वो नहीं है भाई. हमेशा एक ही डायलॉग, काम के मामले में बाकी क्या लौड़े थे. टाइम की है कि टाइम के लौड़े लगा के 4 दिन से गाड़ी खड़ी है भाई. इसको 1 हफ्ता हो गया. अरे 1 हफ्ता हो गया भाई. वो तो 4 दिन से खड़ी, उससे पहले मेरे 15-20 दिन गाड़ी ऐसी खड़ी है. हे निघालोय आणि अंटविलचा शेख मेस्त्री दर्गा हा इथला बस स्टॉप आहे आणि त्याच्या इथं हे भाईचं छोटं दुकान आहे.
मध्ये पण एकदा गाडी अचानक बंद पडलेली होती, तेव्हा पण मी घेऊन आलो होतो, तेव्हा पण चालू केलं. रेट कमी असतात आणि झटपट पटापट चांगलं काम करून देतो, म्हणून काय वाटत नाही, वेटिंगवर ठेवत नाही. आणि आता पावसातून जास्तीत जास्त तेच टाकीत पाणी, स्पार्क प्लग, गॉड फादर. आता गाडी झाली आपली चालू. चांगलं स्टॉप करूया खाली आणि निघूया. नाव पण एकदम असं सद्दाम से नाव पण मजबूत होत होतं. आणि टॉफी मुंबई क्रमांक 37 एमवे बंटाय. तर आलोय घरी. गेलो होतो सिफायचा व्लॉग बनवायला आणि भाई गाडीत पेट्रोल गेलं नाही. गाडीत पेट्रोलच जातं, पाण्यात गाडी नाही गाडीत, गाडीच्या टाकीत पाणी गेलं. एवढाच ब्लॉग होता. तरी जाताना नशीब दादर बिदरला कुठं अडकली नाही. दादर टिटीपासून सुरुवात झाली आणि मग वडाळा ब्रिजपर्यंत कशी तरी आणली मी गेअरमध्ये टाकून. ब्लॉग एंड मला जास्त जमत नाही बोलायला, सगळं पॅक आहे. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर जुन्या ब्लॉग पण नक्की बघा.